एक महत्त्वाची अपडेट समोर येते। आपण बघतोय विद्यार्थी आंदोलक जे ते राज ठाकरेंच्या भेटीला आलेले आहेत। या आंदोलकांसोबत राज ठाकरे सध्या चर्चा करतायत, त्यांची भूमिका जाणून घेतायत। तर दिल्लीतल्या आंदोलनाचे पडसाद मुंबईत सुद्धा आपल्याला बघायला मिळत आहेत। मुंबईत आज मोठ्या संख्येने हे सगळे आंदोलक सहभागी झालेले होते, विद्यार्थी सहभागी झालेले होते। दादरमधून या मोर्चाला सुरुवात झाली आणि शिवतीर्थावरती अनेक जे विद्यार्थी आहेत, आंदोलक आहेत, ते आता आलेले आहेत आणि राज ठाकरेंची सध्या ते भेट घेत आहेत। राज ठाकरेंना आपली भूमिका सांगतायत। शिक्षण मंत्र्यांनी राजीनामा द्यावा या मागणीवरती हे सगळे विद्यार्थी ठाम आहेत। आमचे प्रतिनिधी प्रणाली कापसे सध्या आपल्यासोबत, त्यांच्याकडे आपण थेट जाऊया। प्रणाली, आपण दृश्यांमध्ये बघतोय राज ठाकरेंच्या भेटीला हे सगळे विद्यार्थी आलेले आहेत। कालही आपण बघितलं होतं की या सगळ्या विद्यार्थ्यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या घराच्या बाहेर आंदोलन केलेलं होतं आणि त्यावेळेला स्वतः शर्मिला ठाकरे यांनी त्यांना पाठिंबा दर्शवला होता। अमित ठाकरे बाहेर जाऊन त्या विद्यार्थ्यांबरोबर जाऊन बसले होते। त्यांना जेव्हा ताब्यात घेतलं तेव्हाही अमित ठाकरे यांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला होता। आज आपण पाहतो की आज जे आंदोलन होतंय त्या आंदोलनामधले जे विद्यार्थी होते त्यांना मनसे अध्यक्ष राज ठाकरे जाऊन भेटले आणि त्यातल्या काही विद्यार्थ्यांना त्यांनी घरात बोलवलं आणि त्यांच्याबरोबर चर्चा करतानाचे हे व्हिडिओ आपण पाहतो आहोत, ज्याच्यामध्ये हे सगळे तरुण विद्यार्थी आहे। म्हणजे एक गोष्ट त्याच्यामध्ये अशी सुद्धा एक लक्षात येते, खरं तर ती या विषयाशी संबंधित नसली तरी हे बरेचसे विद्यार्थी हे हिंदी भाषी विद्यार्थी आहेत, जे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याशी संवाद साधताना आपल्याला बघायला मिळत आहे। त्यामुळे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी फेसबुकच्या माध्यमातून असो किंवा स्वतः अमित ठाकरे यांनी जंतर मंतरला जाऊन असो, सोनम वांगचुक यांनी जे आंदोलन सुरू केलेलं होतं, अभिजित दिपकेंनी जे आंदोलन सुरू केलेलं होतं त्याला पाठिंबा दर्शवलेला होता आणि आज तर थेट आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांना मनसे अध्यक्ष यांनी घरात बोलवून त्यांच्याशी चर्चा करून पुढे काय करता येईल याच्याबद्दलची त्यांच्या मनात काय आहे हे जाणून घेण्याचा प्रयत्न या निमित्ताने केलेला आपल्याला दिसून येतोय। बरं, आंदोलक विद्यार्थी राज ठाकरेंच्या भेटीला प्रणाली आलेले आहेत। नेमके किती विद्यार्थी या ठिकाणी उपस्थित आहेत आणि शिवतीर्थावरती नेमकी काय सध्या परिस्थिती बघायला मिळते? खरं तर बरेचसे विद्यार्थी आहेत जे या आंदोलनामध्ये सहभागी झाले, परंतु त्यातल्या काही मोजक्या विद्यार्थ्यांना एक 7 ते 8 जण आपल्याला दिसत आहेत या व्हिडिओमध्ये, जे ज्यांना राज ठाकरे यांनी स्वतः घरात बोलवून घेतलेलं आहे। आणि काय झालंय, काय परिस्थिती आहे, त्यांचे जे मित्र दिल्लीला गेले जंतर मंतरवर, तिथली काय परिस्थिती आहे, इथं विद्यार्थ्यांच्या मनात काय खदखद आहे, काल ज्या पद्धतीनं काही विद्यार्थ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलेलं होतं, आज चेंबूरला आपण बघितलं की विद्यार्थ्यांना ताब्यात घेण्यात आलेलं होतं, काही जणांवर 0 FIR टाकला जातोय। या सगळ्या गोष्टींची माहिती मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी या विद्यार्थ्यांकडून जाणून घेतली। अजूनही ते विद्यार्थी त्यांच्या घरी आहेत आणि त्यामुळे पुढे त्यांचा अजून काय संवाद होतो हे बघावं लागणार आहे। तुर्तास जे आंदोलन मुंबई, महाराष्ट्र आणि दिल्लीमध्ये, महाराष्ट्रातल्या मुंबईतल्या विद्यार्थ्यांचं दिल्लीला जे आंदोलन सुरू आहे त्याबद्दलची संपूर्ण माहिती मनसे अध्यक्ष या ठिकाणी घेताना आपल्याला दिसून येत आहे। निश्चित प्रणाली, वेळोवेळी अपडेट्स घेत राहू। तुर्तास धन्यवाद या माहितीसाठी।